आजच्या काळात देवपूजा करणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी इतिहासात डोकावल्यास समाजहितासाठी झटणाऱ्यांचं कार्य अधिक मोठं दिसतं। माजी आमदार डॉक्टर एस घाळी यांनी विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमातून तर डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी केएलई संस्थेद्वारे ज्ञानदीप प्रज्वलित केला। या कार्यातून त्यांनी खऱ्या अर्थानं समाजाचं भवितव्य उज्ज्वल बनवलंय असे गौरवोद्गार निळसोशी मठाचे जगद्गुरू डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी काढले। विद्याप्रसारक मंडळातर्फे डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार डॉक्टर प्रभाकर कोरे यांना देण्यात आला। त्या प्रसंगी ते बोलत होते। गडिंग्लजमधील विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर एस घाळी यांच्या 39व्या स्मृतिदिनानिमित्त डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार देऊन केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांना गौरवण्यात आलं। निळसोशी मठाचे जगद्गुरू डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला। रोख 25,000 रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं। कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, तर प्राचार्य डॉक्टर दत्ता पाटील यांनी मानपत्राचं वाचन केलं। केएलई संस्था आज डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या नेतृत्वामुळे जागतिक स्तरावर विस्तारली आहे, तर डॉक्टर घाळी यांनी शिक्षणाच्या माध्यमातून खेड्यातील गरिबांसाठी ज्ञानाची दारं उघडली। घाळी आणि कोरे यांनी देवासमोर दिवा लावण्यापेक्षा ज्ञानदीप प्रज्वलित करून देशाला उज्ज्वल भविष्य दिलंय असे गौरवोद्गार डॉक्टर शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी काढले। दरम्यान केएलई संस्था आज 322 संस्थांपर्यंत विस्तारली आहे। शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात केएलईचं कार्य उल्लेखनीय असून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यात संस्थेचं मोठं योगदान आहे। गडिंग्लजमधील अत्यंत प्रेरणादायी व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया सत्कारमूर्ती डॉक्टर कोरे यांनी व्यक्त केली। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, सचिव ॲडव्होकेट बीजी भोसकी, डॉक्टर सरोज बिडकर, शांभवी देसाई, ॲडव्होकेट विकास पाटील, किशोर हंजी, शिवकुमार कोल्हापुरे, महेश घाळी, माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उदय जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।